राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा माहोल आहे. पण या निवडणुकीमध्ये मतदानापेक्षा आधीच एक वेगळी चर्चा रंगताना दिसत आहे. कारण काय तर राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. म्हणजेच मतदान होण्याआधीच काही पक्षांचे उमेदवार थेट विजयी ठरत आहेत. राजकीय वर्तुळात तर अशी चर्चा सुरू झाली आहे, की मतदानाआधीच सत्ताधारी पक्षांनी आपलं खाते उघडलं आहे. आणि याच मुद्द्याची आता राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने स्पष्टपणे सांगितलं आहे, की जिथे-जिथे बिनविरोध निवड झाली आहे, तिथे नेमकं काय घडलं? उमेदवारांनी अर्ज का आणि कधी मागे घेतले? आणि ते स्वइच्छेने होते की दबावाखाली? याची सखोल माहिती आयोगाला हवी आहे. म्हणजेच आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. हा अहवाल साधासुधा नाही. तो अत्यंत महत्त्वाचा आणि कारण अर्ज छाननी झाल्यानंतरच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेषतः ठाणे आणि पनवेल महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं शुक्रवारी दुपारी स्पष्ट झालं. पण त्याचवेळी अनेक ठिकाणाहून एक वेगळीच माहिती पुढे आली. छाननीनंतर उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी थेट निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. कुठे सत्ताधारी नेत्यांचा दबाव, कुठे राजकीय समजूत, तर कुठे यंत्रणेचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप. अशा आरोपांची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत. आयोगाने सांगितलं आहे, की उमेदवारांनी अर्ज नेमकं कोणत्या दिवशी आणि किती वाजता मागे घेतला. अर्ज मागे घेण्यामागे कुठलाही दबाव होता का? की उमेदवारांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे का? आणि दबावासंदर्भात कुठला पुरावा आहे की नाही? काही सगळी माहिती एकत्रित करून सविस्तर अहवाल सादर करावा. या सगळ्या घडामोडींवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते स्पष्ट शब्दात म्हणाले आहे, की जेव्हा कुठे बिनविरोध निवडणूक होते, तेव्हा तिथे नेमकं काय घडलं याची वस्तुनिष्ठ माहिती घेणं हा निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. भयमुक्त निवडणूक व्हावी यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. म्हणजेच आयोग सांगतोय की हा कोणाला दोष देण्यासाठीचा प्रकार नाहीये, तर तो लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठीचा प्रक्रिया आहे. आता थोडी आकडेवारी पाहूया. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारीची शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. याचा थेट परिणाम असा झाला की राज्यभरात तब्बल 68 जागांवर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. पक्षनिहाय पाहिलं तर भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार, शिवसेनेचे 22 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. विशेष उल्लेख करावा लागले तो कल्याण डोंबिवली महापालिकेचे जिथे तब्बल 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मुंबईतही एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथे अपक्ष म्हणून उभे राहिलेले अनेक बंडखोर उमेदवार शेवटच्या क्षणी पक्षाकडून मनधरणी करून परत पक्षात आणण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी थेट लढत होण्याआधीच बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता प्रश्न असा आहे, की बिनविरोध निवडणूक ही कायद्याने चुकीची नाही. पण जर ती दबाव, भीती, धमकी किंवा सत्तेच्या ताकदीनं होत असेल, तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे. मतदान हा मतदारांचा हक्क आहे आणि तो हक्क हिरावला जात असेल, तर तो बाब गंभीरच म्हणावी लागेल. म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने मागवलेला हा अहवाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. खरंच दबाव होता का, की राजकीय समजूत होती, की उमेदवारांनी स्वइच्छेने माघार घेतली? याचं उत्तर या अहवालातून समोर येणार आहे. एकूण काय तर राज्यातील महापालिका निवडणुका आता केवळ राजकीय लढाई न राहता लोकशाहीची परीक्षा ठरत आहे. आणि ही परीक्षा राज्य निवडणूक आयोग किती कठोरपणे घेतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.